नमस्कार मित्रांनो, आर.एस. अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, पोलीस पाटील भरती 2026 चालू घडामोडी भाग 17 मध्ये आज आपल्याला 15 प्रश्न बघायचे आहेत. आणि या विशेष भागामध्ये मित्रांनो, आपले लाडके उपमुख्यमंत्री ज्यांचं नुकतंच विमान अपघातामध्ये निधन झालं, ते अजितदादा पवार यांच्याबद्दल आपल्याला हे 15 प्रश्न बघायचे आहेत. येणाऱ्या भरतीच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे प्रश्न असणार आहे ते. अजूनही आपल्याला दुसऱ्या भागामध्ये अजितदादा पवार यांच्यावरती प्रश्न बघायचे आहेत. परंतु आजचा हा पहिला भाग आहे, याच्यामध्ये आपण 15 प्रश्न बघूया. त्यानंतर मित्रांनो, की जे विद्यार्थी आपलं ई-बुक किंवा आपली बॅच घेणार आहेत, त्यांनी मला 97 30 61 32 37 या नंबरवरती कॉल करायचा आहे. त्यानंतर जे बीडचे विद्यार्थी आहेत, त्यांनी ई-बुक, बॅच याचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे. परंतु हिंगोलीचे जे विद्यार्थी आहेत मित्रांनो, शेवटचे आता 7च दिवस राहिलेले आहेत आणि यामध्ये तुम्हाला केवळ प्रश्न आणि उत्तर एवढंच अभ्यासायचं आहे. याच्या पलीकडे तुम्हाला काही करायचं नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपण एक पोल घेतला होता, की पोलीस पाटलांची जी कर्तव्य व अधिकार आहेत, त्या संदर्भामध्ये तुम्हाला प्रश्नावली द्यायची आहे का? तुम्हाला पी पाहिजे. तर मित्रांनो, कर्तव्य आणि अधिकार याच्यावरती आपण प्रश्नावली दिलेलीच आहे ऑलरेडी. त्यानंतर आपण एक व्हिडिओ सुद्धा घेतलेला आहे. पण आता विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव आपण ही पी-डी-एफ जी आहे, ती आज आपल्या Telegramवरती शेअर करणार आहे. त्याचा तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. आणि जर माझी बॅच तुम्ही चांगल्या पद्धतीने केली असेल, व्हिडिओ बघितले असतील, ई-बुक चांगल्या पद्धतीने वाचला असेल किंवा माझे Telegramवरती मी जे व्हिडिओ जी-केचे प्रश्न दिलेले आहेत, ते जर बघितले असतील, तर मित्रांनो निश्चित तुम्हाला या ठिकाणी 55 ते 60च्या दरम्यान मार्क्स पडतील. ही मात्र मी 100% या ठिकाणी तुम्हाला सांगू शकतो. त्यामुळं तुम्ही काळजी करू नका, की मी एवढं वाचलेलं आहे आणि मग याच्यावरती मला प्रश्न येतील का? तर 100% मित्रांनो तुम्ही मुलाखतीसाठी पात्र झालेले असणार आहे. काळजी करण्याची आवश्यकता नाही. तर जास्त वेळ न लावता आपण या ठिकाणी आजचे 15 प्रश्न आहेत, ते 15 प्रश्न सुरू करूया. बघा, पहिला प्रश्न आहे, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे पूर्ण नाव काय? श्री अजित शरदराव पवार, अजित श्रीनिवास पवार, अजित अनंतराव पवार, अजित विठ्ठलराव पवार. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो अजित अनंतराव पवार. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 आहे. खालीलपैकी कोणत्या दिवशी माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन झाले? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. ही तारीख तुम्हाला परीक्षेला विचारली जाऊ शकते किंवा तुमची जी मुलाखत आहे, तोंडी परीक्षा, त्यामध्ये या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो. जे बीडचे विद्यार्थी आहेत, त्या बीडच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत, कारण बीड जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यामुळं तुमच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं आहे, की अजितदादांच्या वरती तुम्हाला अभ्यास करणं क्रमप्राप्त आहे. याच्यावरती तुम्हाला हमखास प्रश्न परीक्षेतही बघायला मिळेल आणि तोंडी परीक्षेसाठी सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. पण हिंगोलीचा पेपर मला तर वाटतं की सेट झाला असेल. त्यामुळे लेखी परीक्षेमध्ये यावरती प्रश्न येण्याची शक्यता कमी आहे. पण तोंडी परीक्षेमध्ये मात्र तुम्हाला यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि तसंही जर आज उद्या तुमचा पेपर फ्रेम झाला, तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला अजितदादा पवार यांच्यावरती प्रश्न बघायला मिळू शकतो. त्यामुळं हे प्रश्न जे आहेत ते तुम्ही चांगल्या पद्धतीने करायचे आहेत. तर बघा, 26 जानेवारी 2025, 27 जानेवारी 2025, 28 जानेवारी 2025, 29 जानेवारी 2025. तर मित्रांनो, ती तारीख आहे. काळा दिवस ज्याला आपण म्हणू शकतो महाराष्ट्राच्या दृष्टीनं. खूप मोठी राजकीय हानी झालेली आहे. कधीही न भरून येणारी हानी आहे, लक्षात ठेवा. त्यामुळं 28 जानेवारी 2025 हा काळा दिवस या ठिकाणी इतिहासात नोंदवला जाईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 बघा, नुकतेच निधन पावलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे जन्मगाव देवळाली प्रवरा हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात येते? पुणे, सातारा, सोलापूर, अहिल्यानगर. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, अहिल्यानगर. तर त्यांचं जे जन्मगाव आहे मित्रांनो, तर ते आहे देवळाली प्रवरा. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 4, माननीय अजितदादा पवार यांचे मूळ गाव काटेवाडी हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? अहिल्यानगर, बारामती, जुन्नर, पुरंदर. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बारामती. तर त्यांचं मूळ गाव कोणतं आहे? काटेवाडी. म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पुणे जिल्ह्यामध्ये. त्यानंतर बघा, माननीय अजितदादा पवार यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या दिवशी झाला? 22 जुलै 1959, 22 जुलै 1960, 22 जुलै 1961, 22 जुलै 1962. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 22 जुलै 1959. प्रश्न क्रमांक 6, माननीय अजितदादा पवार हे महाराष्ट्राचे किती वेळा उपमुख्यमंत्रीपदी राहिले आहेत? 4 वेळा, 5 वेळा, 6 वेळा, 7 वेळा. तर याचं जे योग्य उत्तर आहे, ते उत्तर आहे 6 वेळा ते महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदावरती राहिलेले आहेत.
माननीय अजितदादा पवार यांनी खालीलपैकी कोणत्या खात्याचे मंत्री म्हणून कारभार पाहिला आहे? अर्थ, जलसंपदा, कृषी, वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 8. माननीय अजितदादा पवार यांनी खालीलपैकी कोणत्या वर्षी विरोधी पक्षनेता हे पद भूषवले आहे? 2021-22, 2022-23, 2023-24, 2024-25. तर 8चं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी, 2022-23. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी कोणत्या वर्षी निवडणूक आयोगाने अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अधिकृत एनसीपी म्हणून दर्जा दिला? फेब्रुवारी 2023, फेब्रुवारी 2024, फेब्रुवारी 2025, फेब्रुवारी 2026 पाहिजे इथं. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 2 आहे, फेब्रुवारी 2024. मित्रांनो लक्षात ठेवा की 2023 मध्ये या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये फूट पडलेली होती आणि 2024 मध्ये या ठिकाणी निवडणूक आयोगाने काय केलेलं आहे, हा पक्ष अजितदादांचा आहे म्हणून याला मान्यता दिलेली आहे की अजितदादा यांचा हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा अधिकृत पक्ष आहे असे निवडणूक आयोगाने फेब्रुवारी 2024 मध्ये निकाल दिलेला आहे. त्यानंतर बघा खालीलपैकी कोणत्या वर्षी माननीय अजितदादा पवार यांची सहकारी साखर कारखाना संचालकपदी निवड झाली, जिथून त्यांच्या कारकिर्दीची राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली. तो दिवस किंवा ते वर्ष मित्रांनो आहे 1980, 1981, 1982, 1983. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 1982. प्रश्न क्रमांक 11. माननीय अजितदादा पवार यांनी खालीलपैकी कोणत्या दिवशी पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले किंवा त्यांची निवड झाली? 1991, 1992, 1993, 1994. तर 11चं उत्तर आहे मित्रांनो 1991 मध्ये काय झालेलं होतं की पुणे जिल्हा सहकारी बँकेचे ते अध्यक्ष म्हणून या ठिकाणी निवडले गेले होते आणि बरेच काळ त्यांच्याकडे ते पद सुद्धा होते, लक्षात ठेवायचं आहे. ते आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12 बघा. 1991 मध्ये अजितदादा पवार यांनी पहिल्यांदा लोकसभेवर कोणत्या पक्षाकडून निवडून गेले? अजितदादा पवार हे बघा हे पहिल्यांदा लोकसभेवर कोणत्या पक्षाकडून निवडून गेले? राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि काँग्रेस. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, काँग्रेस किंवा ज्याला आपण राष्ट्रीय काँग्रेस म्हणतो. राष्ट्रीय काँग्रेस. काँग्रेस म्हणजे ज्याला आपण आय काँग्रेस म्हणतो किंवा इंदिरा काँग्रेस म्हणतो, ज्यांचं चिन्ह हात आहे. राहुल गांधी यांचा पक्ष आहे. त्या पक्षाकडून ते पहिल्यांदा लोकसभेवरती निवडून गेलेले होते खासदार म्हणून. त्यानंतर बघा 13वा प्रश्न आहे. अजितदादा पवार यांनी कोणत्या मुख्यमंत्र्यांच्या कालखंडात मंत्रिपद भूषवले आहे? विलासराव देशमुख, पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस, वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरीलपैकी सर्व. त्यानंतर बघा अजितदादा पवार यांनी किती मुख्यमंत्र्यांच्या कालखंडात उपमुख्यमंत्री पद भूषवले आहे? 2, 3, 4, 5. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 4. त्यानंतर बघा शेवटचा प्रश्न आहे. माननीय अजितदादा पवार यांनी खालीलपैकी कोणत्या कालखंडात पहिले उपमुख्यमंत्री पद भूषवले? नोव्हेंबर 2010 ते सप्टेंबर 2012, नोव्हेंबर 2012 ते सप्टेंबर 2013, नोव्हेंबर 2014 ते सप्टेंबर 2015 आणि नोव्हेंबर 2016 ते सप्टेंबर 2017. आता या प्रश्नाचं उत्तर पाहण्यापूर्वी मित्रांनो एक तुम्हाला अतिशय महत्वाचा प्रश्न विचारतो. त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे आणि त्यासोबत तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या तालुक्यातून, कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात हे मला निश्चितपणे या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्यामुळे तुम्हाला मित्रांनो आपली कॉम्पिटिशन किती आहे, आपल्या या हिंगोली किंवा बीडसाठी किती विद्यार्थी तयार करत आहेत हे तुम्हाला समजणार आहे. त्यामुळे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये निश्चित त्याचं उत्तर सांगा आणि जर तुम्ही चालू घडामोडीचा अभ्यास करत असाल तर जो मी प्रश्न विचारतो त्या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये द्या. तर तुमच्यासाठी प्रश्न आहे की महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री कोण आहेत? त्यांचं नाव तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे. तर याचं जे उत्तर आहे ते मित्रांनो आहे नोव्हेंबर 2010 ते सप्टेंबर 2015 या कालखंडामध्ये माननीय अजितदादा हे महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री म्हणजे ते अजितदादा पवार यांनी काय केलेलं आहे पहिल्यांदा उपमुख्यमंत्री पद भूषवलेलं आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण हे 15 प्रश्न या ठिकाणी बघितलेले आहेत. व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा. धन्यवाद.